सध्याच्या घडीला तरी ही मॅच ट्रेंडिंगला जाऊ शकते, बट काय ट्रेंडिंगला जाणार की संजना कॅटरर्स यांच्याकडून गुरुदत्तच्या संपूर्ण टीमला जेवण आलेलं आहे. लेट्स प्ले. आकाश माडे यांच्याकडून लेट्स प्ले. पहिला बॉल हितेश भोईर यानं चेंडू हाताळला. चिराग मेहर यानं त्या चेंडूला खेळून काढला. एक धाव येताना दिसते. डीसीसी आवाज करा. डीसीसी डीसीसी डीसीसी. तेजस 11 आपला सुद्धा आवाज येऊ द्या. तेजस 11 तेजस 11 आणि तेजस 11. आवाज आता नाही, आवाज थोड्या वेळाने होणार आहे. दोन्ही बाजूने म्हणतात ना, दोनों तरफ जब आग बराबर की लगेगी तब वो ताली सिट्टी सब कुछ बजेगा. चिराग नंतर केतनने सुद्धा पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली आहे. आणि या दोन इन टीम म्हणजेच इन्फॉर्म टीम एकमेकांसमोर असताना यांच्यातला बॅटल कसा रंगतं याची सर्वांना आतुरता आहे. पहिल्या दोन चेंडूवरती तरी 2 धावा आल्यात. मागील 2 मॅचेस ज्या राऊंड ऑफ 16च्या होत्या त्या क्लोज झाल्या, कारण लो स्कोरिंग मॅच होती. नाही 30च्या पुढे जाऊ दिलं होतं. हलक्या तर पुन्हा एकदा चिरागने खेळलाय चेंडूला एका धाब्यासाठी. टॉस ज्या वेळेला झाला त्यावेळेला दोघांनी सांगितलं की आमच्या मनासारखं झालंय. ज्यांना फिल्डिंग पाहिजे होती त्यांना फिल्डिंग भेटली आणि ज्यांना बॅटिंग पाहिजे होती त्यांना बॅटिंग भेटली आहे. आता मनासारखं घडल्यानंतर खेळ मनासारखा व्हावा अशी सगळ्यांची मनोमनी इच्छा आहे. आणि ही इच्छा असताना इच्छेची पूर्तता कोणाच्या होतीये ते आपण बघणार आहोत. समोर डाऊन द ग्राउंड हितेश भोईर. हो हो फेकी केली आहे. रनआउटचा चान्स. रिस्क घेतली गेली. रिस्क घेतली गेली. 2 हितेश भोईरला डाई लगावत असताना अशा प्रकारे खूप कमी वेळेला आम्ही बघितलंय. पण आता डाव्या बाजूला त्याने छलांग लागून कॅच घेण्याचा प्रयत्न केला आणि ही जर कॅच झाली असती तर तो 2011चा वर्ल्ड कप झाला. तिलकरत्ने दिलशानने विराट कोहलीची जी कॅच घेतली होती त्याची कॉपी झाली असती आणि तो पॅटर्न हालायला नको, त्यामुळे हा कदाचित जेल सुटला असावा. बट एफर्टला 100+ मार्क्स आहेत. खूप चांगला प्रयत्न हितेश भोईरचा राहिला आणि तो प्रयत्न राहिल्यानंतर 4 चेंडू 4 धावा. चिराग मेहर समोर हितेश भोईर अपकमिंग यंगस्टर, त्याच्या समोर एक्सपिरियन्स बॉलर. सिंगल 5 चेंडू 5 धावा. तेजस 11ची स्ट्रेंथ काय, मोस्ट ऑफ एक्सपिरियन्स प्लेअर या टीम मध्ये आहेत. मोठमोठ्या पटलावरचा अनुभव असणारे खेळाडू या संघामध्ये आहेत. तर डीसीसी नवापूरकडे काय नवीन उमेद, नवा जोश आणि त्याचबरोबरीनं चांगला फॉर्म हा त्यांच्या पाठीशी आहे. आणि असं असताना या दोघांमधील बॅटल बघण्यासारखा असणार आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न विमलने केलाय. 1 धाव आले. षटक क्रमांक पहिलं संपलं. 6 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. चर्चा एकमेकांमध्ये केली जाते. हितेश भोईरचं षटक फक्त 6 धावांचं आलं. आता नवापूर नगरीतील अजून एक सितारा, गावपाड्याला बिलॉंग करणारा नितेश पाटील बॉलिंग मार्क वरती येऊन आहे आणि त्याच्या समोर काटेपाड्यातील 2 खेळाडू. एका बाजूला केतन मेहर, दुसऱ्या बाजूला चिराग मेहर. नवापूरकरांमधील हे बॅटल आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडू निघून गेला. सीमारेखा पार, आर पार, सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. नितेश पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती थँक्यू 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 थँक्यू. नितेश पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती गेली हवा. मिळाल्यात 4 धावा आणि स्क्रीनवरती झळकलाय तो केतन भावा. काय बात, काय ती बॅट, काय तो चेंडू आणि काय तो चौकार. अगदी सिस्टमॅटिकली 4 धावा आल्यात आणि त्यानंतर आता कमबॅक करण्यासाठी नितेश तयार. चौकारानंतर सिंगल. कूल टेम्परामेंट फलंदाजांची बघायला मिळाली आहे. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. लॉसनच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा फंबल. बॉल हातातून सुटलाय. गुरुदत्ताच्या या मैदानावरती ड्राईव्हचा बॉल हातामध्ये येऊन अडकणं म्हणजेच 1 धाव घेण्यापासून वंचित राहणं आहे. नाही वंचित राहिलं तर रनआउट कंपल्सरी होणं आहे.
पण जर का हातातून चेंडू निसटला तर कंपल्सरी तुम्ही एक धाव देणं आहे. आता या सगळ्या समीकरणापैकी तुम्हाला कुठं बसायचं हे तुम्ही डिसाईड करायचंय. केतन बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर विकेट पाठवलंय. एका धावेसाठी सिंगल, 4 चेंडू आणि 13 धावा. सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि हार्दिक स्वागत या मनोलपाड्याच्या मैदानावरती. जे लाईव्ह वरती बघतात त्यांचं सुद्धा, कारण आपण सगळेजण टक लावून या मॅचला बघत आहात हे आम्ही जाणत आहोत. समोर डाऊन दी ग्राउंड, चेंडू लावलेला आहे, फेकी, रनआउटची संधी, फलंदाज बाद, ना कोई वाद ना कोई विवाद, सीधे बल्लेबाज फलंदाज बाद. थँक्यू 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 टू जे फलंदाज बाद झालाय, मैदाना बाहेर जातोय. तो चिराग मेहर आणि चिराग मेहरची जागा घेण्यासाठी आलाय नवीन फलंदाज. मिस्टर अक्षय, न्यू इम्प्लिमेंट अक्षय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लाडवला करण गवळीने, बॅक खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटचा खेळ असा आहे, त्या क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि ती वेळ मगाशी कोणाची होती आता कोणाची आहे. षटक क्रमांक दुसरं संपलं, 13 धावा धावफलकावरती. DCC नवापूर. थँक्यू थँक्यू थँक्यू. बघा हे आमचे रसिक प्रेक्षक मायबाप शनिवारची रात्र एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. वसई तालुक्याच्या अंडाराम क्रिकेटला भरभरून प्रेम देण्यासाठी ते आलेले आहेत आणि या खेळाचे आम्ही प्रचंड मोठे चाहते आहोत हे दाखवत असताना तुम्हा सगळ्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार. आपण इतकं भरभरून प्रेम या खेळाला देताय. बॉलिंग मार्क वरती मयूर पडेलकर. हो, यावेळचा पहिला चेंडू लेग ब्रेक. आतमध्ये येणारा अक्षय याला नाही समजू शकलाय आणि जोपर्यंत अक्षयची बॅट फिरेल तोपर्यंत एकदा लेग बायच्या रूपाने येताना बॅट कटच्या रूपाने येते सिंगल धाव. एका धाव्याने स्ट्राइक रोटेट होतीये. केतनला माहित आहे तो कोणत्या स्थितीमध्ये आहे, केतनला माहित आहे कशा पद्धतीने धावा बनवायच्या आहेत, पण खेळपट्टीवरती उभं राहणं ही सर्वात मोठी प्रायोरिटी आहे आणि त्या प्रायोरिटीला ध्यानात ठेवत असताना तो कशा प्रकारे खेळ करतोय हे आपण पाहणार आहोत. 14 पवन 2.1 ओव्हर, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. काही वेळेसाठी खेळ थांबलाय. जितका खेळ थांबेल तितकी सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचेल, तेवढं ब्लड प्रेशर हाय होईल, ग्राफ वरती जाताना दिसेल. हो, सन्मान दिलाय, पुश केलं, बरोबर नजर त्या चेंडूच्या खाली आणण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटला रोखून धरलं, कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही. एक धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले 15 वरती. पहिल्या इनिंग नंतर किती धावा धावफलकावरती लगावल्या जातील हा सर्वात मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे, पण त्याची यावेळेला नो बॉल आलाय. सगळं काही सुरळीत चालत असताना No+1. चला सगळ्यांनी मागे व्हायचंय. तिथे जे प्रेक्षक बसलेले आहेत, आर्यन, आय थिंक आदू पण आहे, सगळ्यांनी मागे व्हा. तिथून डावी बी लगावली तर कदाचित तुमच्या पायावरती येईल. जयेश वैद्य आपण सुद्धा थोडे. यावेळेला मॅग्निफिसंट डिलिव्हरी. मयूर पडेलकर मागील वर्षामध्ये तेजस्विलांसाठी प्रत्येक सिच्युएशनची सोल्युशन म्हणून मयूर पडेलकर होता आणि आता ती सोल्युशन म्हणून तो काम करतोय का? येस, रेफर केलं गेलं. कशासाठी? गंभीर कॉटसाठी. येस, बघा तिथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. हा निर्णय देण्या अगोदर स्निको नसल्या कारणानं तो अल्ट्राएज आपल्याला दिसू शकत नाहीये. जर का कोणताही कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स नसेल तर तुम्हाला ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन मान्य करावा लागेल दोन्ही संघांसाठी. रिव्ह्यू हा त्यावेळेला अंपायर डिसाइड करतील. येस येस, अंपायर्स विल टेल यू.
येस, इनसाइड आउट, बाहेर निघणारा चेंडू बघा कशा पद्धतीने गेलाय. ओहो, बाहेर निघणारा चेंडू आणि त्या चेंडूला कुठे तो डायव्हर्ट झाला. येस, गंभीर विचारतात रिव्ह्यू आहे का, रिव्ह्यू आहे का विचारतात तेजस 11. रिव्ह्यू ओव्हर. येस, रिव्ह्यू ओव्हर. तेजस 11 संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. डॉट बॉल आलाय, मोठा कमबॅक करण्याच्या दृष्टीने वाटचाल. केतन मेहर समोर मयूर पडेलकर, चांगलं बॅटल रंगेल. ओ पुन्हा एकदा वन फॉर वन, अनदर डिलिव्हरी. टप्पा सेम, डायरेक्शन सेम, पंक्च्युइटी जास्त. बघा किती प्रमाणात हा फिरलाय. जितक्या दिवसभरामध्ये रिक्षाच्या फेऱ्या मयूर पडेलकर मारत नाही तेवढा लांब टर्न या चेंडूने घेतलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 17 वरती 1. पुन्हा एकदा मयूर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं जातं हितेश भोईर कडून. सिंगल दाब येते. काय त्या चौकाराला बॅक केलंय का, जर का तुम्ही कॅल्क्युलेशन कराल किंवा गणिती नजरेने याचा जर विचार कराल तर तुम्हाला काही प्रमाणामध्ये कमबॅक झाल्यासारखं वाटेल. अक्षय चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह केला, चेंडू ओहो लॉसनने फेकला जरूर. तोपर्यंत एक धाव, डाऊन कंप्लीट. सिंगल आली आहे. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपलकावरती आहेत. एका गाड्याच्या पतनानंतर टीम DCC नवापूर. अमर म्हात्रे नवीन गोलंदाजी मार्क वरती. 4थं षटक हाताळण्यासाठी याला. अक्षय त्याच्या समोर आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला स्क्वेअर विकेट खेळायचं होतं. एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय. सिंगल आली आहे. मागील 2 मॅच राऊंड ऑफ 16च्या काय घडल्यात तर त्या 2 मॅच मध्ये तिशी पार होताना आपण नव्हती बघितली. ओ यावेळचा चेंडू आणि निघून गेले एका धावेसाठी. आणि केतनचा हा फटका बघा कशा पद्धतीने मारला तर कव्हरच्या दिशेने गेला. तर एक धाव तिथे आली. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला गॅपमधून चेंडू नितेशला बॅक कर लॉसनने आणि चेंडू आडत असताना सिंगल धाव आली आहे. सिंगल धाव. 22 धावा धावपलकावरती. माजी नगरसेविका हेमंगिताई पाटील मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झाले. वेलकम मॅडम, आपलं हार्दिक स्वागत. आपल्या माहितीसाठी गुरुदत्तचा सामना झालेला आहे. त्यांनी ती मॅच जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. मंचावरील उपस्थित मान्यवर त्याच्यामध्ये हितेजी पाटील यांना सुद्धा आपण बघताय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा अडवला गेलाय. एकच धाव येताना दिसते. सगळ्या संघांना विनंती आहे प्रवेश दरम्यानच्या फॉर्मॅलिटी आपण कंप्लीट करायच्या आहेत. या मॅच दरम्यानच्या या स्पर्धेदरम्यानच्या काही औपचारिकता बाकी आहेत त्या आपण पूर्ण करा. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग या ठिकाणी आला आणि शेवटच्या षटकामध्ये ही पहिली इनिंग आहे. 23-23 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षयकडून मोठी अपेक्षा आहे एखाद्या मोठ्या फटक्याची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि अक्षयने चेंडूला लगावलाय. अपेक्षेची पूर्तता झाली आहे आणि पूर्तता होत असताना चेंडूला पाठवलाय सरळ मिड विकेटच्या बॅनरवर. चौकार. थँक्यू. बघा एक
पुन्हा एकदा सूचना देऊ इच्छितो, प्रेक्षक वर्ग आपण जे डगआउट मध्ये बसलेले आहात सगळ्यांनी आपल्या स्थानाचं भान ठेवा. जर का त्या लाईनच्या आसपास तुमचे पाय आतमध्ये आले तर कदाचित तुम्हाला त्याची हानी होऊ शकते. सो सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, जे संघाचे चाहते आहेत, फक्त तेजस इलेव्हन असोत किंवा डीसीसी असोत, आपण त्याची काळजी घ्या. शेवटच्या चेंडूवरती 1:28 धावा, 29 धावांचं लक्ष डीसीसी नवापूर या संघाच्या वतीने ठेवण्यात आलंय तेजस इलेव्हन या संघासमोर. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन विपक्ष बारुंडा इलेव्हन फुलपाडा. जयेश गरत भावपूर्ण श्रद्धांजली. त्यानंतर राजन रिसॉर्ट अँड वॉटर पार्क विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर 8979 ओमसा एंटरप्राइजेस, आर इव्हेंट्स LED स्क्रीन जे आपण बघताय, SP प्रो साऊंड लाईट्स अँड इव्हेंट म्हणजेच आमचे स्वप्नीलजी पाटील, पाटील फार्म हाऊस बिरार म्हणजेच हार्दिकजी पाटील, 24 चेंडू 29 धावा ची गरज. 2 कर्णधार बारुंडा इलेव्हन आणि आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन. संतोष भुवन कर्णधार कुठे आहेत? या टॉसला, टॉस को आना है. मी विनोदांना विनंती करेल की आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस का बॉक्स मध्ये या. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आपण तिथून बाजूला व्हा. विपुल किरकिरे चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये. नयन कालुस्टे हळूच बॉलला चेक करतायत. नाव इट्स टॉस टाइम. कोणी जिंकला? आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन, आणि त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतरची होणारी मॅच राऊंड ऑफ 8 साठी कोणता संघ पात्र होतोय हे बघावं लागणार आहे. त्या अगोदर प्रेक्षकांना आतुरता लागली या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार याची. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडूंमध्ये, आणि त्या 24 चेंडूंमध्ये पाठलाग करत असताना बचाव करायचा आहे डीसीसी नवापूरला. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. प्रथेप्रमाणे, प्लॅनिंग प्रमाणे आणि मागील काही स्पर्धांप्रमाणे नयन कालुस्टे आणि नितेश पाटील बॉलिंग मार्कवरती. केतन मेहर, परशुराम पाटील यांच्याकडून चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस. एका चौकाराला 500 रुपये. पहिलाच बॉल, ओहो, पहिल्याच बॉल वरती नितेश पाटीलची चमक आणि त्या चेंडूला अडवण्याची आर्यनची धमक. काय जबरदस्त बॅटल पहिल्या चेंडूवरती बघायला मिळालंय. डीसीसी वर्सेस तेजस. बिग बॅटल बिटवीन टू टीम, बिग फाईट बिटवीन टू टीम्स. आणि म्हणूनच या बॅटल मध्ये कोण जिंकणार याची आतुरता सगळ्यांना लागली आहे. प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे परशुराम पाटील यांच्याकडून. नयन कालुस्टे स्ट्राइक एंड वरती. केतन पुन्हा एकदा नयनसाठी. 29 धावांचा पाठलाग, 29 धावांचा बचाव, 29 धावा. आणि हा पाठलाग आणि बचाव करत असताना दोन्ही संघांमधला जो काही संघर्ष आहे तो सगळ्यांसमोर दिसून आलेला आहे. अजून खूप काही बाकी आहे, पण ती बाकी असताना कोण कोणावरती डॉट बॉल हिट डीसीसी नवापूर संघातील खेळाडू म्हणजे गोलंदाज हाताळतील. डॉट बॉल हिट डीसीसी नवापूर संघातील खेळाडू म्हणजे गोलंदाज हाताळतील तेवढ्या डॉटसाठी 200 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. नितेश पाटील स्ट्राइक एंड वरती आहे. 5 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ. हो, वेगवान चेंडू होता, वेळीच परकलं, फेकी सुद्धा मागे झाली.
क्षेत्ररक्षक बॅक करत असताना आलाय तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा दृढ निश्चय करून मैदानात आलेले दोन खेळाडू आहेत. बडे मंच के बडे खिलाडी, बडे मंच के बडे सरपंच. आज डीसीसी नवापूरला या मनलपाड्याच्या हो यावेळेला समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं पण कुणालच्या हातामध्ये चेंडू. नयनने त्याच्या स्ट्रेंथ वरती काम करण्याचा प्रयत्न केला परंतु चांगली फिल्डिंग, डॉट बॉल आलाय. बघा डगआउट मध्ये जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही डगआउटच्या दिशेने जायचंय, उभे राहू नका, लाईनच्या जवळ राहू नका. आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे. मागे जे कोणी बसलेले आहेत ते खेळाडूंसाठी खुर्च्यात त्यांना पहिलं प्राधान्य द्या. आम्ही तुमचा उत्साह समजू शकतो. पंकज म्हणेल मी जर्सी चेंज करून खेळतो. मग 6-6-6च आहेत. चुकून झाला असेल ते. 6 धावा आहेत. 6 चेंडूचा खेळ झालाय. सहा चेंडू 6 धावा. पहिलं षटक संपलं. केतनचं नवीन गोलंदाजी मार्क वरती येऊन तयार होतोय मिस्टर जतीन तांडेल. जतीन तांडेल या संघाचा मोरक्या, संघाचा कर्णधार आणि या संघासाठी नेहमीच सगळ्यांपुढे उभा राहणारा खेळाडू. आता बघूयात तो नितेश पाटील समोर कशा प्रकारची बॉलिंग करतोय. हो यावेळेला अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न कुणालने स्वतःला जोखून दिलं. पुन्हा एकदा चेंडू स्टॉप केलाय. चेंडूला अडवलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त चेंडू नाही अडत तिथे चौकार अडतात आणि चौकार अडल्यानंतर इक्वेशन मध्ये कायम तीच स्थिती राहते. आस्किंग रन रेट आपोआप वाढत जातो आणि ते चित्र आता मैदानाच्या आतमध्ये दिसू लागलंय. जशी या मॅच मध्ये गरमाई आहे त्याच प्रकारे इथे ती धूळ सुद्धा उधळली जाते. ओ यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर. प्रेशर अंडर प्रेशर आहेत. तेजस 11 या मैदानावरती एक विजेतेपद पटकावताना आपल्याला दिसली आहे. एकदा चॅम्पियन होण्याची संधी त्यांना मिळाली आहे. ते चॅम्पियन झालेले आहेत आणि डीसीसी नवापूर नव्यानं चॅम्पियन होण्यासाठी वेगळ्या उमेदीने इथपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे दोघांनाही या मॅचला जिंकणं हे एकमेव उद्दिष्ट आहे आणि दोन्ही संघांचे प्रत्येक खेळाडू या मॅचला तितक्याच आत्मीयतेने खेळत आहेत. नितेश पाटील स्ट्राईक हेडवरती. तेजसकडे आतापर्यंत हो यावेळेला पुन्हा एकदा सन्मान दिला गेला. हलक्या हाताने खेळलं. चेंडूला एकच धाव. अक्षय अष्टेंच्या मागे ज्या अक्षयने एक चौकार दाखवला तो चौकार खूप निर्णायक होता, महत्वाचा होता. त्या चौकाराने धावफलकाला मोठी गती मिळाली होती. 3 चेंडू आणि 10 धावा. शेवटच्या क्षणाला नयनने पुन्हा एकदा चेंडूला एक धावेसाठी पाठवलं. डिक्लेअरच्या दिशेने सिंगल धाव येताना दिसतेय. एक धावेने काय घडतं, एक धावेने धावफलक वाढतं, एक धावेने त्या मॅचच्या जवळ जाता येतं, एक धावेने मॅचला बढावा मिळतो, एक चेंडूने मॅचला बढावा मिळतो आणि तो बढावा मिळत असताना मॅच मध्यंतरापर्यंत कोणाच्या बाजूने झुकेल. लेग स्टंपच्या बाहेर. आता हा सामना ज्या गतीने पुढे चाललाय ना त्या गतीला बघत असताना असंच वाटतंय की दोन्ही संघ संयमाचा वापर करतायत, संयमी खेळ करतायत. पण संयम हा कोणाचा तरी फुटणार आहे. त्या संयमाचा बांध कोणाचा तरी फुटणार आहे. पण पहिला कोणाचा आर्यन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आलाय. आर्यनने चेंडूला अडवलाय आणि अडवत असताना सिंगल धाव नितेशने कंप्लीट केली आहे. 1 नाही 2 नाही 3 चेंडू जे चौकाराच्या दिशेने जाता जाता थांबलेत. प्रबळ दावेदार आहेत या दोन्ही टीम. या गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित MPLच्या विजेतेपदाच्या प्रबळ दावेदार टीम एकमेकांसमोर आणि त्यांच्यामधील हे बॅटल 13 धावा. शेवट 14 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हो चला 2 षटकं संपली आहेत आणि 14 धावा धावफलकावरती.
चला 2 षटके संपली. 14 धावा धावफलकावरती आणि 14 वरती धावफलक जात असताना आता 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. 12-15 कुणालच्या हातामध्ये चेंडू. समोर नयन कालुष्टे. आता खरी मॅच बघायला मजा येणार आहे यावेळेला. ओ चॉप केलं चेंडूला आणि तो चेंडू सरळ मागे गेला निघून. डिक्लेअरच्या दिशेने 1 धाव. बॅटच्या साह्याने चेंडू निघून गेला. इतका मोठा वेट केला होता नयनने. बघा फुलर लेंथ होता बिलकुल. चेंडू हा ब्लॉक मध्ये पडायला आला होता आणि तिथे 1 धाव अर्जित केली आहे. स्ट्राईक रोटेट होताना दिसते. कुणालच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने होतं. नितेश पाटील. हो यावेळेला वेगानं चेंडू. ना 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 हम होने नहीं देंगे, हम जाने नहीं देंगे, हम रुका के ही रहेंगे. ही कमिटमेंट आहे. ही कमिटमेंट आहे केतन मेहरची डीसीसीची. पण नितेशने चेंडूला अडवलं. पुन्हा हो हो जतीनने चेंडूला अडवलं. नितेशचा दुसरा फटका फेल. नितेशचा दुसरा फटका फेल. बिघडलाय जमलेला खेळ. अंडर प्रेशर दोन्ही फलंदाज. डीसीसी नवापूर हलकीशी वरचढ. 15 धावा धावफलकावरती. 15 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. आता 9 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. 9 मध्ये 14. डीसीसी की तेजस, तेजस की डीसीसी. कुणाल समोर नितेश. नेक्स्ट बॉल यावेळेला बॅटची आतली कडा. रनआउटची संधी. अक्षय ढूंढो रे साजना. ढूंढते ही रह गए. तब तक 1 रन कंप्लीट. 16 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 16 वरती गेल्यानंतर आता इथे अशा अपेक्षा असणार आहे की एखादा चौकार यावा जेणेकरून ही मॅच अजून एकदा टर्न व्हावी. प्रेक्षकगण विचार करतायत. हे बघा नवापूरचे समर्थक कशा प्रकारे या मॅचला बघतायत. या मॅचला कोणत्या नजरेनं बघतायत. बिग क्राऊड, बिग मॅच. कुणालचा बोन नयन ऑन साइडला. ओ वन्स अगेन चांगली फिल्डिंग. स्वप्नील. एव्हरी प्लेयर कॉन्ट्रीब्यूट करतायत त्या मॅचला वाचवण्यासाठी. प्रेक्षक हो पण 2 खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. तेजस 11चे मागील वर्षाचे 2 धुरंधर. ज्या धुरंधरांनी मागील वर्ष गाजवत असताना ऍज अ ओपनर म्हणून सर्वोत्तम कामगिरी केली आहे असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत जे कोणत्याही क्षणाला चौकार मारणं जाणतात. नयन कालुष्टे प्रचंड अनुभव आहे आणि त्याचबरोबर नितेश पाटील नवापूरच्या या खेळाडूमध्ये सुद्धा तितकीच ताकद आहे. बेस्ट प्लेयर आहेत आणि त्यांच्या समोर आता कुणाल आहे. 7-12. ओ इस बार क्या हुआ. वही हुआ जो नवापूर की पब्लिक चाहती थी. येस इट्स अ डॉट. षटक क्रमांक 3 संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 17. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 12. टायमर ऑन आहे. 6-12. काल आणि आजच्या दिवसामध्ये 6-11, 6-10 झालेले आहेत. 6-11, 6-10 झालेल्या असताना काय आज 6-12 होईल का. 6-12 होऊ दिल्या जातील का. 6-12 करण्यासाठी कोणाला तरी ऋतिक पागी व्हावं लागणार आहे. हेमंत गाडीगावकर बनावं लागणार आहे आणि असं असताना स्वप्नीलच्या समोर नयन कालुष्टे. 6-12 इक्वेशन. क्या यह मैच क्लियर करेगी तेजस 11 या डीसीसी. पहिला बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर. पहिला वाईड. चौकाराला 500 रुपये परशुराम पाटील यांच्याकडून. आमचे कल्पेश करंबळे सांगतायत 500 रुपयाचं बक्षीस चौकारासाठी आहे. नयन कालुष्टे यांनी पहिला चेंडू लेफ्ट केला तिथे वाईड आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला. रनआउटची संधी. ओ फेकी अचूक पण खूप उशीर झाला.
नितेश यावेळेला चेंडू निघून गेला सीमा पार. पेलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला. पेलींची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला. पेलींची नागिन 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 नागिन. कधी 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 इकडे कधी तिकडे क्रिकेटचा खेळ हा वाऱ्यासारखा बदलतो. मोमेंटम शिफ्ट झालाय का? चौकार आलाय. टायमर ऑन आहे. टायमर ऑन असताना चौकारानंतर धावफलक जाऊन पोहोचले 23 वरती. आता गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी फक्त 6 धाव्यांची. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 4 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्यांनी पायावरती उभे राहून बसून पहा कोण जिंकणार. नितेश पाटील समोर. स्वप्नील. नेक्स्ट बॉल ओखली बोर्ड. जशास तसं उत्तर. टीट फॉर टॅट. स्वप्नीलने दिलं प्रत्युत्तर. नितेशला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. व्हॉट अ डिलिव्हरी. थँक्यू इट इज अ व्हॉट अ डिलिव्हरी. मिडल स्टंप उखाडला गेलाय. फलंदाज बाद झालेत. सेलिब्रेशन झालाय. टायमर ऑन आहे. कारण गवळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिच्युएशन कोणतीही असो, परिस्थिती कशीही असो, मार्ग काढता आला पाहिजे. कारण जर मार्ग काढता नाही आला तर मात्र कोणत्याही लढ्यामध्ये उतरणं हे व्यर्थ असतं. म्हणून आता करण हो टपक्याला चेंडूला एका धावेसाठी केलाय. समजदारी बरं क्रिकेट दाखवत असताना सिंगल. मॅचला बढावा कसं द्यायचं, मॅचला कसं वाढवायचं त्यांना चांगलं माहित आहे. स्वप्नील चौकारानंतर प्रत्युत्तर दिलं विकेटने. मॅच येऊन थांबली आता 2 मध्ये 5. नयन कालुष्टे ज्याच्यावरती नजर आहेत. हा चेंडू निर्णायक महत्वाचा. MPL मधील सर्वोत्तम मॅच, सर्वात मोठा सामना. एक आणि आता शेवटच्या चेंडूवरती मॅच झाली आहे. 1 बॉलच्या प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या होतात या मॅच साठी. मी का म्हणत होतो ही मॅच सर्वात लोकप्रिय आहे. बघा मध्ये नाही यायचंय. कोणी मॅच जिंकेल मध्ये लवकर नाही यायचं जोपर्यंत पंच सांगत नाहीत. 1 बॉल 4 धावांची गरज. स्वप्नील समोर. करण मॅच फिनिश. DCC नावापूर विन द मॅच. येस वेलकम डीजे. रोड रोलर जगत ज्याला मॅच आवडले त्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. व्हॉट अ फिनिश बाय DCC. आतापर्यंतचा या रायव्हलरी मध्ये राहिलेला विजेता संघ म्हणजे तेजस 11 या सामन्यामध्ये पराभूत. पण तेजस 11चा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या. हार्ड लक तेजस 11. पण आपण या मॅच मध्ये जी रंगत आणली त्यामुळे इतके मोठे प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये हे मॅच बघण्यासाठी थांबले आणि आपण खूप चांगला खेळ करून दाखवला त्याबद्दल आपलं सुद्धा कौतुक. DCC ग्रेट परफॉर्मन्स, ग्रेट फिनिश. खूप चांगला खेळ आपण दाखवलात. वेल बॉल स्वप्नील. आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव नितेश पाटील. आपण यायचं आपलं बक्षीस इथं दिलं जाणार आहे. नितेश पाटील आपलं बक्षीस घेऊन जायचंय. जे 500 रुपयाचं बक्षीस होतं चौकारासाठी ते न्यायचं. हे सेलिब्रेशन DCCचं मागील वर्षामध्ये तेजस 11च्या अगेन्स्ट तितका चांगला परफॉर्मन्स नाही करता आला होता. पण आज MPL दरम्यान नॉकआउट